वाशिम जिल्ह्यात गेल्या 20 तासांपासून मुसळधार पाऊस बरसतोय। नदी नाले अगदी तुडुंब भरल्यानं नदी नाल्यांना पूर देखील आलाय। नागपूर संभाजीनगर महामार्गावरती उतावळी नदीला पूर आल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। जवळपास 6 ते 7 तासांपासून महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। 2 मार्गावरती वाहनाच्या रांगा लागल्यात। या ठिकाणावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। पाहूया। जून महिन्यात केवळ 1 दिवस पाऊस झाल्यानंतर मागील 15 दिवसानंतर वाशिम जिल्ह्यात पावसानं आता दाणादाण उडवले आहे। मागील 18 तासापासून पाऊस सतत बरसतोय आणि त्याचे परिणाम आपण सध्या बघतोय। मी सध्या वाशिमच्या उतावळी नदीच्या पुलावर उभा आहे आणि छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हा महामार्ग मागील 5 तासापासून ठप्प झाला आहे। मोठ्या प्रमाणात या नदीचं पाणी परिसरातील शेतात घुसल्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे। विशेष बाब म्हणजे मागच्या 20 वर्षापासून या नदीला पूर आल्याचं गावातील नागरिकांचं म्हणणं आहे। एकंदरीत मागच्या 20 तासात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसतोय। अनेक ठिकाणी शेतं, नदी नाले आणि पूर आला आहे, त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत। आपण बघू शकतो सध्या मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, प्रवाशांचे हाल आहेत। मागील 5 तासापासून ही वाहतूक ठप्प झाल्यामुळे मोठी दाणादाण उडाली आहे। एकंदरीत याकडे प्रशासनाचं मात्र अद्यापही कोणी कर्मचारी पोहोचला नसल्यामुळे सध्या परिस्थिती गंभीर आहे। मनोज जयस्वाल, सामटी न्यूज, वाशिम। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।